मतचोरीच्या आरोपांची चौकशी करा। गेल्या 10 ते 12 वर्षांचा खेळ उघड होईल। मतचोरीच्या वादात राज ठाकरेंची उडी। दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है, मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना चिमटा। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पुरावे द्यावेत, आमदार प्रवीण दरेकर यांनी सुनावलं। धक्के देणारे अनेक आले, मात्र शिवसेनेला धोका नाही। उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद, तर विरोधकांना टोला। महायुती अभेद्य, जनतेनं भ्रमित होण्याचं कारण नाही। राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना फोन, गणपतीच्या निमंत्रणासाठी फोन केल्याची चर्चा। जरांगेंना बैठकीसाठी पैसे दिले जातात, एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप। सत्तापालट झाल्यास कुणालाही सोडणार नाही, मराठा आरक्षणावरून जरांगेंचा इशारा। 40 गावात भुजबळ आणि महाजन एकाच व्यासपीठावर, दोघांनी एकमेकांसोबत जास्त बोलणं टाळलं। राज्यात मटण खायला बंदी आहे का, संजय राऊतांचा सवाल। मंत्री नितेश राणे सोमवारी वराह जयंती साजरी करणार, मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात राणे करणार महाआरती। भाजपाची सोमवारी तातडीची बैठक, मुंबई मनपा निवडणुकीसाठी खलबतं। मी कामातून उत्तर देतो, नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। एकनाथ शिंदेंच्या संगमनेरमधील रॅलीत राडा, पोलिसांकडून शिवसैनिकांना लाठीचा प्रसाद। येवल्यातून नांदगाव मार्गे वाहतूक वळवली, जय महाराष्ट्राच्या बातमीची प्रशासनाकडून दखल। संभाजीनगरमध्ये 8,000 शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित, ई-केवायसी नसल्यानं हप्त्याचं वितरण थांबलं। शिर्डीमध्ये साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थांकडून 50% वाढ, 20 रुपयांना मिळणारी लाडूची पाकिटं आता 30 रुपयांना मिळणार, साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर। चिपळूण तालुक्यातील नांदिवसे नदीवरील पूल मध्यरात्री खचला, 10 पटीकडे जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। जम्मूतील कठुआमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, मोठं नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला। लालबागच्या राजाचं मुखदर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी।